भगवान विश्वनाथांसमोर उभा आहे. आपण अवतार घेतलेला आहे हे फार चांगलं झालेलं आहे. स्वतः शिवजी सांगू लागलेले आहे, जयसिंग राजाला आपला जवळ स्वतःचा मुलगा घेऊन जात असताना जेवढं नवल वाटलेलं नव्हतं तेवढं नवल स्वतः शिवजींनी त्या बालकाचं नाव घेऊन सांगितलं, या भर्तरीनाथ. असा शब्द ज्या वेळेस जयसिंग राजाच्या कानी येतो त्याच वेळेस तो राजा मूर्छित होऊन रडू लागतो. जयसिंग राजाला नवल वाटतं आणि भर्तरी नावाचा हा बालक कोणीतरी अवतारी महात्मा आहे, शिवाच्या परिचर्याला त्या ठिकाणी करून देत आहेत. त्याने त्याचं संभाषण ओळखलेलं आहे. थोर पुण्याईमुळेच आपण याची प्राप्ती झालेली आहे, म्हणून त्याला अत्यानंद होऊ लागलेला. जयसिंग राजाला तो मुलगा कोण आहे म्हणून ओळखलं नाही आणि गेल्यानंतर स्वतः भगवान विश्वनाथ त्याला प्रसन्न झाले. मुद्रेने प्रसन्न पाहतात, आनंद होऊ लागलेला आहे. घरी गेल्यानंतर सगळीची सगळी हकीकत रेणुकीला सांगितली. तिलाही नवल वाटतं. बऱ्याच दिवसांनी त्या दोघा मुलांना भर्तरी नावाने हाक मारू लागलेले आणि त्या जयसिंग राजाला आणि रेणुकीला बऱ्याच दिवसानंतर दाम्पत्य नव्हतं, म्हणून त्यांनी त्या बालकाचा सांभाळ करण्यास मान्य प्राप्त केलेला आहे. आणि त्या दोन्ही दाम्पत्याने भर्तरीनाथ आपलाच मुलगा म्हणून त्यांनी त्या मुलाचा सांभाळ त्या ठिकाणी जयसिंग राजा आणि रेणुका माता ही करतायत. लालन पालन त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. इतका लढा लागला की पुढे त्यांना आई वडिलांचा शोध सुद्धा करण्यास त्या ठिकाणी विसर पडलेला आहे, म्हणून शोध कार्य थांबवलं आणि काशीतच त्यांनी राहायचं ठरवलं. त्यांनी असा विचार मनात केला का काशी या क्षेत्राच्या ठिकाणी राहू, पण भिक्षा मागूनच आपण या ठिकाणी जीवन जगू, हे वचन स्वतः भगवान शिवजीला देतात. भर्तरी जरी लहान असला तरी सौंगड्यासह खेळताना तो राजा राणीचाच खेळ खेळायचा. स्वतः राजा व्हायचा. इतरांना त्यांनी प्रधानमंत्री सेवक बनवलं आणि इकडून तिकडून लढाई करू लागला, शत्रूला हरवण्याचा प्रयत्न करू लागला, लहान मुलांची मौज करू लागलेला आहे. आणि सगळं त्या ठिकाणी त्याला भानही विसर पडलेला आहे आणि तो इकडचं तिकडं पळू लागलेला आहे. आणि इकडे भर्तरीनाथ भान नसताना रक्तबंबाळ होऊन एकटाच अरण्यात पडलेला आहे. सूर्यालाही रावलं नाही आणि हृदयाशी त्या ठिकाणी त्यांनी कळवलं. ब्राह्मणाच्या रूपात त्यानं आपल्या पाशी धरला आणि गंगेचं पाणी त्याच्या तोंडावर शिंपडून त्यानं सावध केलं आणि त्या ठिकाणी जवळ असलेले गंगेचं पाणी त्या भर्तरीनाथाला पाजू घातलेला आहे. आणि त्याने काही वेळाने प्राण सोडला आणि मातेपित्यांचा भीषण अंत पाहून भर्तरीनाथ अनाथ त्या ठिकाणी दुःख झालेला आहे. दोघांना त्याचेच त्याने अग्नी दिला आणि आपण अनाथ झालो, खऱ्या अर्थानं निराधन झालो या विचाराने आक्रोश करू लागलेला आहे. हतबल झालो. भर्तरीला सारखी आई वडिलांची आठवण येत होती आणि रडू रडू लागलेला आहे. भर्तरीनाथ स्वतः रडत आहेत. डोळे लाल झालेले आहेत, डोळे सुजलेले आहेत. अति शोकाने त्या भर्तरीनाथाचा प्राण जाण्याची वेळ आलेली आहे. तरी दैव योगाने काही वेळाने बैलांचा तांडा घेऊन त्याच मार्गाने जात होते. भर्तरीला पाहून ते थांबले आणि थंड झालेली चिता पाहून त्यांनी त्याची विचारपूस केली. गुदरलेला प्रसंग पाहून सर्वांचे हृदय गदबदलं आणि सांत्वन त्या ठिकाणी त्या जोडप्याने भर्तरीनाथाचं केलं आणि आपल्या ठिकाणी नेलं, खाऊ पिऊ घातलं आणि सहन झालेली शक्ती पाहून त्या ठिकाणी त्याची समजूत घातली आणि सांगितलं, भर्तरीनाथा काही काळजी करू नकोस. संगतीत राहिल्यानंतर भर्तरीनाथांना थोडं दुःख हलकं झालं आणि कामात मदत करू लागला आणि चमचमीत असलेला स्वभाव बघून सर्वांचा तो आवडता झाला. अनेक सभासद त्या ठिकाणी वाढू लागला. सर्व व्यापाऱ्यांनी गावोगावी धान्याची खरेदी केलेली भगवान अवंतिकेनगरकडे हे प्रस्थान करत आहे.
हे दोघं अवंतिका नगरीकडे प्रस्थान करत आहे. भरतरीनाथांना व्यापाऱ्यावरील जे आलेलं संकट त्यांनी ते टाळू शकलेलं आहे. पुढे गेल्यानंतर चित्रमा गंधर्वाचा पशु पार्वती मातेला शाप प्राप्त झालेला आहे. सुरचंड नावाच्या गर्दभ देह रूपी त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. आणि काही विचारात सत्यवर्माची विचारात पडला असताना पशुची विचारणा करता येत. कमट कुंभाराचं राज्य त्या ठिकाणी गालवाच्या रूपाने त्यांना प्राप्त झालेलं आहे. पुढे गेल्यानंतर शापमुक्त सुरेक्षण इंद्रदेवांचा प्रस्थान त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. इंद्रदेवाची विचारणा करू लागलेले आहेत. शेवटी मध्यंतरी दिवसामागून दिवस लोटू लागलेले आहेत. दिवस लोटले असताना भरतरीनाथ त्या विक्रमाकडे बऱ्याच दिवस मुक्कामासाठी थांबलेले आहेत. सुरोचन गंधर्व नगरीकडे त्यांनी मुक्काम केलेला आहे. सगळ्या राक्षसांचं त्याने प्रेत बघितलेला आहे. आणि पुढे गेल्यानंतर विक्रमाचा राज्याभिषेक आणि विवाह सुरू झालेला. राज्याभिषेक आणि विवाह करण्यास सुरुवात झालेली असताना विक्रम आणि भरतरीनाथ सख्या भावाप्रमाणे राहत आहेत. विक्रमाने ग्रामरक्षाचं काम मिळून त्या ठिकाणी दिलेले हे अवंतिना नगरीत शुभ विक्रम नावाचा राज्य त्या ठिकाणी करीत आहेत. सुमेधावती नावाची एकुलती एक कन्या त्या विक्रमाला द्यायचं ठरवलेलं आहे. ती मुलगी सुशील हुशार सुंदर होती. ती जेव्हा वयात आली तेव्हा राजाच्या मनात तिचा विवाह करण्याचा विचार त्या ठिकाणी येऊ लागलेला आहे. कन्या मात्र द्यायची आहे. पण कोणीही बघा कन्या देत असताना मुलीचा बाप विचार करूनच कन्या त्या ठिकाणी मुलाला देत असत. विक्रमाचं लग्न होणार आहे आणि सुमेधा नावाची मुलगी एकुलती एक द्यायची आहे. प्रसंग बघा विचार करतो बऱ्याच दिवसापासून. सुमेधा नावाचे वडील विचार करतात मुलगी द्यावी का नाही द्यावी. तेव्हापासूनच आजच्या कलियुगामध्ये विचार प्राप्त झाला. कोणीही असो लगेच आपल्या मागे राज्याचा वारस कोण या विचारांनी तो विचारात पडला आणि राज्य कसं मिळवणार ही विचाराची चिंता त्याच्या मनामध्ये येऊ लागली. त्याने आपल्या सुमंतीच्या नावाप्रधानास बोलवलं. सांगितलं काहीतरी धीर द्या. वर शोधून काढलो. त्याने सांगितले काही चिंता करू नका. राजकन्या याचीच होणार आहे आणि आपला पुत्र आहे. आपण त्यालाच त्या ठिकाणी गादीवर बसवणार आहोत. त्या ठिकाणी समारंभासाठी शुभ दिवस शुभ मुहूर्त निश्चित पार पडलेला आहे. लग्नाची वेळ तिथी मुहूर्त दिवस वार वेळ ठरलेला आहे. राजवाड्यात मोठा मंडप उभारण्यात आलेला आहे. राजपथ आणि संपूर्ण नगर शृंगाराने भरवण्यात आलेला आहे. उत्तम प्रकारे सजवलेला गजराज त्या ठिकाणी सोंडेत सुंदर पुष्पमाला घेऊन निघालेला आहे. हत्ती आला बर का विक्रम राजाचं लग्न लावण्याकरता. सभा मंडपात उपस्थित झालेले देशोदेशीचे मान्यवर उपस्थित आहेत. नगराच्या रक्षक रस्त्यानं मोठ्या मोठ्या दिमागात पुढे निघाला. राजा अंबरीत बसून सगळ्या मान्यवरांच्या पुढे जात होता. गजराजाचं त्या ठिकाणी चौकात स्वागत होऊ लागलेलं आहे. गजराजाच्या सोंडेमध्ये पुष्पमाला आहे. अनेक उमदे सुंदर पराक्रमी युवक राजे त्या ठिकाणी येत आहेत. सुमेधावतीच्या मनामध्ये उत्कंठा भय त्या ठिकाणी राहिलेले नाही आणि बरीचशी त्या ठिकाणी खळबळ माजलेली आहे. आपले पुढे भविष्यात काय होणार हे ते कळू लागलेलं नाही. नगर फिरून आल्यानंतर तो हत्ती एका किल्ल्यापाशी येऊन थांबला. किल्ल्यावर आल्यानंतर विक्रमासह 8 जण त्या ठिकाणी पहारा देत होते. हत्तीने स्वतः पुढे जाऊन
आपल्या सोंडेतील माळ त्यांच्या गळ्यामध्ये घातली तेव्हा सगळीकडे मंगलवाद्य वाजू लागलेला आहे. बाळासाहेब वाद्य वाजवायला हे होते, हत्तीनं माळ घातलेली आहे. शृंगार वेशभूषा नटलेली आहे. चला हत्ती पुढे आलेला आहे, माळ घालण्यात आलेले आहे. इकडे तिकडे बसवलं, वाजत गाजत मिरवणुकीने वैभव संपन्न सभा मंडपात प्राप्त झालेला आहे. त्याला एका सुवर्णावर बसवण्यात आलेला आहे. राजाला तो विक्रम राजा होता. सुवर्ण काय आसन नव्हतं, सोन्याचं सिंहासन होतं. त्यावेळी विक्रम राजाला पाहून त्याला ओळखणाऱ्यांनी तो कुंभार असल्याचं सांगितलं. सगळ्यांनी ओळखलं तो कोण आहे. सगळे म्हणतात कुंभार आहे. राजाच्या मनात विचार आला आणि आपली कन्या एका कुंभाराला देणं त्याला उचित असं वाटू लागलेलं नाही. त्याने प्रधानाला पुन्हा विचारलं. विक्रमाच्या मित्राकडे चौकशी केली. त्यांनी तो कुंभार असल्याचं सांगितलं. काय कुंभार आहे, जातीनं कुंभार आहे. विचारलं, रूप तेज आहे, सावळा आहे, सुंदर आहे, गोंडस आहे. राजाच्या मनात विचार येऊ लागलेला आहे. विक्रम तर माझा नातू नाही, जो राजघराण्यातला आहे. मिथिलात प्रवेश करता सत्यवर्माची कन्या सत्यवती सुरेचन गंधर्व यांच्या विवाहाच मीच निमित्त मात्र झालेलो आहे. विक्रम हा त्यांचा दाम्पत्य सुपुत्र आहे. म्हणून त्यांनी प्रधानाला विचारलं. प्रधानजी सांगतात, विक्रमाचा राज्याभिषेक विवाह दोन्ही मंगल प्रसंगी माझे आजोबा हजर असताना मी शुभ विक्रमाने सुमंती आणि कमाटी या दोघांना मिथिलेत रवाना केलेला आहे. सर्व हकीकत त्या ठिकाणी सांगतात. परस्परांची त्या ठिकाणी भेट होते. भेट झाल्यानंतर त्या ठिकाणी भरतरीचा शुभविवाहाला सुरुवात होते. काही दिवसांनी सुमती प्रधानाच्या मनात विचार येतो. सद्गुणी कन्याचा पिंगलेचा विवाह भरतरीनाथाशी करून द्यावा अशी विनंती उत्पन्न होऊ लागलेली आहे. विक्रमाला सांगितलं. विक्रमाने भरतरीशी बोलणं ऐकलं आणि विचार करून घेऊ लागलेले आहेत. पिंगलेची संमती होतीच म्हणून विवाहाची तिथी आणि मुहूर्त काढण्यात आला. ठरलं विवाह भरतरीनाथाचा. भरतरीनाथाचं लग्न करण्यास सुरुवात झालेली आहे. प्रधान पटाने प्रधानाला भरतरी कोण आहेत याची जाणीव करून दिलेली आहे. पुन्हा त्याची जाणीव करत असताना जात कोणती चौकशी करताना त्याला आपली कन्या द्या अशी सूचना करू लागलेले आहेत. म्हणून विचार करता करता मी सूर्याचा पुत्र आहे. भरतरीना पात्रात जन्मलो आहे. एका हरणीने त्याला स्वतः जपाड म्हणून समजून घेतलेला आहे. वाढवलं जयसिंग भाट आणि त्याची पत्नी रेणुका यांच्यामुळे मी मनुष्यात आलो आणि काहीच कळू लागलेलं नाही. मृत्यूनंतर मी व्यापारी समवेत अवंतिकेला आलो. ही सर्वची सर्व हकीकत त्या ठिकाणी सांगतायत. आपल्या वडिलांना बोलून घेण्याचं मान्य केलेलं आहे.